ANS News. आज एक या ठिकाणी संतप्त भावना लोकांची जागृत झाली। शाळेमध्ये जो जाण्या येण्याचा रस्ता आहे त्या ठिकाणीच खोदकाम करून ठेवलं आणि त्याच्यामुळे अक्षरशः या ठिकाणी चिखलमय परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लोकांना प्रचंड त्याचा त्रास सहन करावा लागला। परंतु ही काय आजची परिस्थिती नाही, सातत्याने जेव्हापासून या ठिकाणी ही मेट्रो या ठिकाणी येते, मेट्रो शाप की वरदान असा निबंध लिहायला गेला तर या ठिकाणी या परिसरातील लोकांना हे वरदान ठरण्यापेक्षा शापच आहे की काय अशा पद्धतीचे विषय या ठिकाणी आहेत आणि ते विषय सोडवण्यासाठी MMRDA त्यांच्याकडे संवेदनशीलता नाही आहे। काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी फक्त ढोल बडवले परंतु याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे, कुठेही त्यांना रिलीफ नाही। आता खासदार अनिल देसाईंच्या माध्यमातून आयुक्तांकडे आमच्या 2 बैठका झाल्या, त्या दोन्ही बैठकांमध्ये महाराष्ट्र नगरचा जो विषय आहे त्यांना जे प्रश्न आहेत भेडसावत आहेत ह्या मेट्रोच्या कामामुळे, मुंबई महानगरपालिकेच्या अनास्थामुळे, त्याच्यामुळे हे महाराष्ट्र नगरचे विषय अजेंड्यावर आम्ही प्रथमच घेतो। परंतु आज हा उद्रेक तुम्ही जो बघितला, लोकांना जायला रस्ता नाही, चालायला रस्ता नाही। आता मला इथं कळलं की महिलांची सुद्धा छेडछाड केली जाते, इथे अंधार असतो सगळीकडे, बाहेरची लोक कोण कामावर आले त्यांची काही नोंद नसते आणि त्यामुळे आज असुरक्षितता वाढू लागली या ठिकाणी महाराष्ट्र नगरला। आता तुम्ही बघितला तर इथे छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा या ठिकाणी मर्डर होत आहेत, हत्या होत आहेत, परंतु त्याचं सुद्धा नीटप्रमाणे उकल होत नाही। या ठिकाणी घुसखोरी प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि त्याच्या मागे सुद्धा राजकीय लोकांचा आशीर्वाद आहे। घुसखोर त्यांना बाहेर काढते मुंबई महानगरपालिका, परंतु या ठिकाणी स्थानिक गुंड पुन्हा ते टाळे तोडतात आणि त्या घुसखोरांना आतमध्ये घालतात। म्हणजे मला सांगा कुठे कायद्याचा धाक कुठेच नाही आहे। महानगरपालिकेला त्यांचं काम करण्यापासून कोण रोखतं आहे याची सुद्धा तपासणी करायला पाहिजे। या घुसखोरांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही घुसखोर या इमारतीमध्ये न राहू देता इथल्या स्थानिक लोकांना जे LED जो नाला आहे त्या नाल्यामधले जे विस्थापित आहेत त्यांना इथेच त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही सुद्धा या निमित्ताने शिवसेनेची मागणी मी तुम्हाला सांगतोय। बघा, जबाबदार घडण्यासाठी मोठं हृदय लागतं, जबाबदारी ही सरकारचीच असते ना, परंतु सरकार जबाबदारी टाळत आहे आणि लोक उघड्या डोळ्याने बघतायत। आज परिस्थिती फार विचित्र आहे, कुठल्याही भागामध्ये तुम्ही जा, आज तुम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये बघा, एवढा करप्शन आहे, एवढा भ्रष्टाचार आहे, पैशाच्या आता अंमली पदार्थांच्या संदर्भात सुद्धा इथं मुलं सांगतायत त्याच्यावर व्यसन कोण काढणार? गृहमंत्र्याचं काम आहे ना, गृहमंत्री खातं कुणाकडे? मुख्यमंत्र्यांकडे आहे। मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी असताना मुख्यमंत्री ते करत नाही आहेत। पोलीस आपली यंत्रणा ही चांगली आहे परंतु ती अजून मजबूत करण्यासाठीचं काम हे मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, त्यांना अधिकार दिले पाहिजेत, त्यांना बळ दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मला सांगा पोलिसांनी जर ठरवलं किंवा यंत्रणेने जर ठरवलं तर एक चप्पलसुद्धा चोरीला जाऊ शकत नाही। मी आता सांगितलं की हे फक्त एक आमची सुरुवात आहे। या शाखेच्या माध्यमातून स्थानिक लोकांची मागणी म्हणून हा प्रश्न अजेंड्यावर यावा म्हणून किरण सावंत यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा विषय आम्ही अधोरेखित केले गेला आहे। ही सुरुवात आहे, इथे समाप्ती नाही। जोपर्यंत प्रत्येक विषय जे महाराष्ट्र नगरचे आहेत ते जोपर्यंत निकालात निघत नाहीत तोपर्यंत आम्ही याच्या मागे लागणार आणि भविष्यामध्ये जर याने ऐकलं नाही तर मोठं जन आंदोलन आम्ही उभं करू या ठिकाणी। गेल्या 5 ते 6 वर्षापासून या ठिकाणी मेट्रो कारशेडचे आणि स्टेशनचे काम प्रगतीपथावरती आहे आणि आम्ही वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेतली होती कारण की आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही आहे, पण विकासाच्या नावाखाली MMRDA आणखीन महानगरपालिका आणि ठेकेदार मिळून जे आमच्या महाराष्ट्र नगरच्या लोकांचे शोषण करत आहे त्याच्या विरोधातलं आज हे आंदोलन आहे। आता शाळा सुरू झाली, बाजूला आता मुंबई पब्लिक स्कूल आहे आणि ज्या दिवशी शाळा सुरू झाली त्या दिवशी हा रस्ता पूर्ण बंद करून टाकला, पूर्ण रस्ता उकरून टाकला आणि रस्त्यात पूर्ण गुडघाभर चिखल, मुलांना या जायला जागा नाही। तिकडे लाईटची डिपी आहे, त्या लाईटच्या डिपीच्या वायर सगळ्या बाहेर आहेत,
तिथून लहान मुलं जात आहेत. मुलांना काकद घेऊन किंवा कडेवरती घेऊन मुलांना शाळेत घेऊन जावं लागतं. खाली चाललं तर ते घसरून पडतात, त्यांचे कपडे खराब होत आहेत, दप्तर खराब होते, अशी परिस्थिती आहे. त्याच्यावरती आम्ही स्थानिक प्रशासनाच्या MMRDच्या अधिकाऱ्यांशी बोललो. ते म्हणले आम्ही ती काय काळजी घेतो, पण त्यांनी नुसतं आश्वासन देऊन दुर्लक्ष केलं. आम्ही त्याला आंदोलनाचा इशारा दिला तरी त्यांनी दुर्लक्ष केलं. अशा परिस्थितीमध्ये वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा केला. महानगरपालिकेनं वॉर्ड ऑफिसरांना भेटलो, पोलीस स्टेशनला भेटलो, RTOला भेटलो. आणि हे खड्ड्याचं काम खोदल्यामुळं या स्कूल बसेस आहेत किंवा जे कामावर जाणारे लोक आहेत यांना यांच्या जे अवजड वाहतूक मेट्रोची अवजड वाहतूक आहे त्याच्यामुळे पूर्ण ट्रॉफिक जाम होतं. यांना कामावरती जायला, शाळेमध्ये जाणं विद्यार्थ्यांना उशीर होतो. परवा जवळ 2-2.5 तास इथं विद्यार्थी आणि कामावर जाणारे एक चाकरमाने असतील किंवा व्यवसायासाठी बाहेर जाणारी माणसं असली अडकून पडली होती. वेळोवेळी इशारा देऊनही या प्रशासनाला कसलीही जाग येत नाही. प्रशासन आणि हे प्रशासन पूर्ण ठेकेदारांचे गुलाम झालेलं आहे आणि पैशाला विकले गेलेले. आणि अशा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. मूळ मुद्दा आहे की हे महाराष्ट्र नगरमधील लोकांना माणूस तरी समजतात का, की किड्या मुंग्या समजतात. या अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 143 ही लोकांच्या बाजूने उभी आहे. आणि आता आम्ही सहन करणार नाही. ह्या लोकांना यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार. हा विकास नक्की कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे की ठेकेदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आहे? यांनी आता हा मेट्रो प्रकल्प राबवला आहे. आम्हाला काय याचा फायदा आहे? तिथं स्थानिकांना कुठं साधी नोकरी नाही. आम्हाला फक्त त्रासच आहे. उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी धुळीचं एवढं प्रमाण असतं की तुम्ही 10 मिनटं बाहेर उभा राहिला तर तुम्हाला श्वासनाचा त्रास सुरू होतो. तुम्ही एखादी गाडी धुवून आणून लावली तर तुम्ही 10-15 मिनिटातून बघितलं तर असं वाटतं गाडी ती महिनाभर धुतली का नाही. एवढी धूळ आम्ही रोज पोटामध्ये घेतो. एवढा आम्हाला आरोग्याचा त्रास होतो. इथं बाजूला RMC प्लांट 2-2, 3-3 आहेत. त्याचं पोल्युशन होतं, त्याचं लोकांना श्वासनाचे लहान मुलांना त्रास होतात. याचा विचार कोणी करत नाही. प्रशासनाला वेळोवेळी माहिती दिली ते याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित करतात. आणि हे जे ठेकेदार आहेत यांच्यावरती कारवाई करून यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. आज तुम्ही बघता इथं पूर्ण चिखल आहे. आज आपण इथं चालू शकत नाही. आज आपण येणार आहे आंदोलन आहे म्हणून खडी टाकले काल खडी टाकली. आता इथं गुडघाभर चिखल होतो. मला परवाचे कालचे व्हिडिओ दाखवतो. अशा परिस्थितीमध्ये ह्या ठेकेदारांना धडा शिकवणं खूप गरजेचं आहे. आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मेट्रोच्या नावाखाली तुम्ही मराठी माणसाचं शोषण थांबवा. मेट्रोने आम्हाला काय दिलं? मेट्रोने तर गुंडगिरी दिली. मेट्रोमध्ये तर 302, 307 चोरी चांबार असले गुन्हे घडले. इथं मराठी माणसांची वस्ती आहे. आज मराठी माणूस इथून ह्या भीतीला आणि या गुंडगिरीला घाबरून स्थलांतरित करायला लागला आहे. त्याला जबाबदार कोण आहे? आम्हाला आमच्यामध्ये थांबवायचं आहे. महाराष्ट्र नगर हे कुटुंबासारखं राहणार महाराष्ट्र नगर पूर्ण मराठी माणसांची वस्ती होती. ते आज एवढा भीतीचं वातावरण आहे की लोक इथून आज स्थलांतर करायला लागलेले आहेत. त्याला सगळ्यात जबाबदार कोण आहे? प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही. दुसरा मुद्दा हा आहे की इकडे मेट्रोमध्ये जे कामगार आहेत हे कोण आहेत, कुठले आहेत, यांचा पत्ता ॲड्रेस पोलीस स्टेशनची नोंद आहे का? काही नाही. तर चोऱ्या चांबाऱ्या वाढल्या सगळं ह्याला परत सर्वस्वी मेट्रो जबाबदार आहे. आणि याच्यावरती कोणी आवाज उठवत नाही. लोकप्रतिनिधी असतील कोणी सर्वांना विनंती आहे की तुम्ही इथं आलं पाहिजे आणि ह्या लोकांचं शोषण आपण या ठिकाणी थांबवलं पाहिजे. लवकरात लवकर या अवजड वाहने इकडून जे येत आहेत मेट्रोसाठी जी अवजड वाहने येणार आहेत ती तात्काळ थांबली पाहिजेत. हा रोड जो खोदलेला आहे लवकरात लवकर कॉन्क्रिटीकरण होता तसा केला पाहिजे. आणि आतमध्ये आता कायमस्वरूपीच्या नोकऱ्या मिळणार आहेत MMRDAच्या स्टेशनला असतील किंवा कारशेडला. त्यामध्ये स्थानिकांना प्रमुख प्राधान्य मिळालं पाहिजे. नाहीतर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू. आम्ही आमच्या पूर्ण ताकद वापरून पूर्ण संघटनेची ताकद वापरून पूर्ण हायवे जाम करू. आम्ही याचं स्वरूप व्यापक करू. खरं तर हे खूप दुर्दैव आहे. वनीकरण जवळ 60-65 एकरची जमीन होती. त्या जमिनीवरती पूर्ण मुंबईचे खेळाडू खेळायला येत होते. पण आजची परिस्थिती अशी आहे की आमच्या मुलांना खेळायला साधं मैदान नाही. MMRDA आमच्याकडून आमची मैदानं हिसकावून घेतली. आमच्या पोरांचं बालपण हिसकावून घेतलं. चांगले खेळाडू घडले असते त्यांचं भविष्य हिसकावून घेतलं. आणि आज आमच्या पोरांना वनवन फिरावं लागतं. एखादं मैदान भेटलं तर 15-20 हजार रुपये त्यांना भरावे लागतात. आणि तिथे ते त्यांना एखादी स्पर्धा क्रिकेटची असेल, फुटबॉलची असेल किंवा कबड्डी असेल ती भरवावी लागते. ही शोकांतिक आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीने आज 65 एकरमध्ये 4-5 एकरचं मैदान ते ठेवू शकले असते. पण MMRDAला आमची थोडी दया आली नाही. तिने कोणतं मैदान ठेवलं नाही तर हॉल होते छोटे 4-5. आम्ही गोरगरीब लोक आहे. आज एखादा बचत गटाची मिटिंग घ्यायची म्हटलं तर आमच्याकडे जागा नाही. मोठे मोठे हाल होते ते तोडून टाकले. लोकांना आज कुठं बसायचं म्हटलं तरी जागा नाही. आता म्हणजे आमच्याकडे माणूस म्हणून बघितलं जात नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे जागा आम्ही तुमचं शोषण करणार. तुम्ही सहन करत राहा. पण आता हा सण ह्याचा आता अंत झाला आहे. आणि आम्ही ह्याचं आक्रोशात रूपांतर करून इथून पुढे MMRDA असेल की महानगरपालिका असेल ह्यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. मेट्रो बाहेरच्या लोकांना रोजगार देते की गुंडांना रोजगार देते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज मेट्रोमुळे किती गुंडगिरी वाढले. मेट्रोमुळे किती अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांची संख्या वाढली. ह्याला जबाबदार कोण आहे? मेट्रोला मी स्वतः माहिती अधिकार टाकला. इथं जे लोक कामाला आहेत त्याच्या संदर्भातली माहिती डिटेल तुमच्याकडे असेल तर द्या. तिने आम्हाला देखील उत्तर क्या द्यावं? आमच्याकडे याची माहिती नाही आहे. तुम्ही ठेकेदाराकडे जावा. ठेकेदार म्हणतो सब ठेकेदाराकडे जावा.
मग याचा अर्थ असा की कुणाची कुणाला यांची ताळमेळ नाही आहे. उद्या एखादी दुर्घटना घडली, उद्या एखादा काय मोठं प्रकरण घडलं, त्याची जबाबदारी नक्की कोण घेणार आहे? सब ठेकेदार MMRDA, महानगरपालिका, पोलीस स्टेशन कोण घेणार आहे? ह्या सगळ्यांचे उत्तर यांना द्यावे लागतील. आज याचं शोषण आहे ते थांबलं पाहिजे, नाहीतर आम्ही सगळे यांना यांची जागा दाखवून देऊ. आमचं म्हणणं एवढंच आहे की इथल्या रहिवाशांना सगळ्यात पहिलं म्हणजे इथल्या रहिवाशांना पहिलं प्राधान्य मिळावं. मुलं जी शिकलेली आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना इथे नोकरी मिळावी. महिलासुद्धा आहेत. सगळ्यांची मागणी हीच आहे की इथे त्यांना नोकरी मिळावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो रोड खोदलेला आहे, इथे आता ह्या लोकांनी शाळा चालू व्हायच्या वेळेला नेमका खोदला. 2 महिन्याच्या सुट्टी होती मुलांना, त्यावेळेला त्यांनी रोडचं कामं करून घ्यायला पाहिजे होती की नाही. आता इथे एंट्री मेन आहे इथली शाळेची, तिथे त्यांनी खोदून ठेवलेलं आहे. इथून सगळा प्रवास सगळा बंद झाला होता जाण्या येण्याचा. आणि जे लोक नोकरीवर जाणारे आहेत त्यांना काय, आता सध्या तुम्ही बघताय की ते पंचिंग कार्ड वगैरे सगळं असतं. इथे 10-15 मिनटं अशीच ट्रॅफिकमध्ये अडकून लोक सगळे बसायचे. एवढं स्वतः आम्ही कामावर जाणारे आमची एवढी घाई व्हायची की तिथपर्यंत पूर्ण लाईन लागलेली असायची. मग हे सगळे कामं असे याच वेळेला यांनी का खोदून ठेवावी? हे 2 महिने सुट्टी असताना त्यांनी आधी पहिली कामं करून घ्यायला हवी होती ना. हे काय शासनाला माहिती नाही आहे का किंवा मेट्रोवाल्याला माहिती नाही आहे का? तर या गोष्टींनी त्यांनी लवकरात लवकर काय ते हे करावे आणि रोडचं काम वगैरे करावे. इकडे सर्व सुखसोयी होतात किंवा मेट्रोचं काम ती चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्र नगरला सगळं सोयी मिळतात व्यवस्था. पण याच्या आधी बाकी सगळ्या रहिवासी लोकांचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे होता. त्या दिवशी 10 बसेस इथं अडकलेल्या, इथून तिथून लाईन लागली. कामावर जाण्याची इतकी हालत झाली ना, सगळे डोक्याला हात लावले की काय चाललंय सगळं. आणि मुलं म्हणजे कसं आता एकतर रोजगार नाही आहेत. आमची मुलं ग्रॅज्युएशन होऊन पण इथं सगळ्यांचे पुण्याचे भाऊ असतील, मुलं असतील, महिला असतील, त्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं. आणि बाहेरचे सगळे आम्ही त्या लोकांना ओळखत पण नाही. अशी लोक इकडे म्हणजे काम करतात. चोऱ्या माऱ्या वाढल्यात, महिलांवरती एवढे अत्याचार होत आहेत, धक्काबुक्की होते. जे मेट्रोमध्ये काम करतात हे कामगार आमच्या म्हणजे त्यांचा परिचय आहे का? हे आम्ही म्हणजे त्या लोकांना विचारला आहे, माहितीचा अधिकार टाकला आहे, तरी पण त्याचं काही उत्तर देत नाही आहेत. ठेकेदार म्हणतायत, कंपनीवाले बोलतात ठेकेदारांना माहिती असेल. ठेकेदार म्हणतायत आम्ही म्हणजे सगळी पूर्तता केलेली आहे. पण आत्ता एवढा त्रास होतो आहे महिलांना. सकाळचं जरी कामावर जाणाऱ्या महिला असतात तर त्या लोकांनाही कामाची घाण पडते. त्यांच्या म्हणजे खूप त्रास होतो आहे. आणि स्थानिक लोकांना रोजगार नाही आहे. आणि म्हणजे पहिल्यांदा तरी आम्हाला स्थानिकांसाठी रोजगार हवा आहे, महिलांसाठी रोजगार हवा आहे. आमच्या इथल्या पहिला स्थानिकांना प्राधान्य भेटलं पाहिजे. आणि जे खड्डे रस्ता खोदला आहे, हा रस्ता म्हणजे तात्काळ काम करून त्यांनी आमचं जे आंदोलन आहे त्याचं उत्तर दिलं पाहिजे. नाहीतर आमचं हे आंदोलन असंच चालणार आणि आम्ही तीव्र करू. अजून सगळे आमचे 143च्या वतीने आम्ही जे आंदोलन केले, विभाग प्रमुख आमचे प्रमोद शिंदे त्यांच्या आदेशाने, तर अजून आम्ही आता इथं थांबणार नाही आहे. जर आम्हाला या गोष्टीचं उत्तर नाही भेटलं तर अजून आमचे महिला मंडळ असेल किंवा आमचे सगळे सेनेचे पदाधिकारी असतील, अजून तीव्र आंदोलन करू आणि अजून हे करू. आम्हाला त्याचं उत्तर हवं आहे.